नमस्कार, तर तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर आज मी चाललेली आहे हळदी कुंकांच्या बाजाराला। तर माझ्या ह्या बहिणीचं लग्नाचा हळदी कुंकू होता म्हणजे, आणि काकांनी आम्हाला बोलवलेलं होतं। तर मामी तर ही आहे आमची नवरीबाई। तर नवरीबाईने सुद्धा मला कुंकू लावलेला आहे, बघू शकता सर। कुंकूनी मी लाल लाल झालेली आहे आणि नवरीबाईला पण कुंकानं त्यांच्या म्हणजे आमच्या 2 महिने आहेत तिथे, त्या पण आलेल्या आहेत। त्याने सुद्धा भरवलं, बघू शकता आमच्या दोघीचा कलर असा लाल लाल झालेला आहे, सगळं भरून टाकले आम्हाला। आणि ही माझी मोठी बहीण आहे आणि या सगळ्या चुलत्या आहेत तिथे। तर बघू शकता तुम्ही कसा हळदी कुंकाचा इथे बाजार झालेला आहे। आणि तुमच्याकडे असं हळदी कुंकू करतात का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ कसा वाटला मला ते पण सांगा, आणि खरंच कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला। आणि तुमच्याकडे पण असंच करतात का ते समझ रहे हो इस सज्जन को क्या तकलीफ है भाई। और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है। रुको जरा सबर करो। अभी मजा आएगा ना भिड़ो। ही आहे माझी चुलती, आणि चुलती माझ्या सासूबाईंना कशी भरवते तुम्हीच बघा आता। ह्या आहेत माझ्या बहिणी। अशी झालेली आहे, अशा प्रकारे ही आहे नवरीबाई। नवरीबाई बघा कशी बसली, म्हणजे बघते लांबून। आणि इकडे हळदी कुंकाचा बाजाराची तयारी चालू होती, आणि एकूण एकीला हळदी कुंकू लावणं पण चालू होतं। बरे चेहऱ्याला कोणी लावतंय का, पण इकडे चेहऱ्याला पण लावणं चालू आहे। पूर्ण केसामध्ये भांगामध्ये कुंकू भरायचं ते सगळं, म्हणजे ही पद्धत वेगळीच आहे आमच्याकडे। तुमच्याकडे आहे का अशी पद्धत, मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि बघू शकता तुम्ही कसं भरवताय। ऊन होतं आणि गरम पण होत होतं, पण मग इकडे हळदी कुंकाचा बाजाराला जास्त टाईम नव्हता लागला, अर्धा एक तास लागला होता। तेवढ्यात मध्ये समर्थ खूप परेशान करत होता। इकडे बायाची मस्ती चालली होती, पण तिकडे त्याला पण घ्यावं लागत होतं। मग त्याला तो पण खूप भरला होता, खाली खेळत होता। मग त्याच्या पायाला सर कुंकू लागलं होतं। मग आम्ही ते नदीवर जाऊन धुवून काढलं। आणि इकडे बायाची बघू शकता तुम्ही, अजून सुद्धा मस्ती चालूच आहे। किती डेंजर कुंकू लावताय। समझ रहे हो इस सज्जन को क्या तकलीफ है भाई। और अभी तो रुको, कुंकाचा बाजार क्लाइमैक्स अभी बाकी है। रुको जरा सबर करो। ही आहे नवरीची आई। अभी मजा आएगा ना भिड़ो। यातल्या सगळ्या माझ्या चुलत्याच आहे, एक बहीण आहे आणि सासूबाई, असे भरपूर। मग सगळ्याचा कार्यक्रम वगैरे झाला, तिथं थकून सगळेजण बसलेत। भेळ वगैरे आणली होती आणि केळी पण आणली होती, आणि बुंदीचे लाडू सुद्धा आणले होते। ते सगळे खाल्ले आम्ही। समर्थ खूप एवढा भरला होता ना कुंकाने, सर बूट सूज त्याचं म्हणजे असे पाय वगैरे। तर माझ्या सासूबाईने त्याला धुवून काढलं। तर समर्थला इथं आल्यावर एकदम छान वाटलं, म्हणजे त्याला पाणी ना पहिल्यापासून, म्हणजे पाणी जर म्हटलं ना तर दिवसभर जर पाणी सोडलं ना तर त्याला असं पाणी आवडते। मग त्यामुळे तो पाणी तिथं थोडंसं मज्जा केली। त्याला सासूबाईने असं धुवून काढलं, म्हणजे पुसलं, आणि बूट तर पूर्ण त्याचा असा लाल झाला होता। म्हणजे हळदी कुंकाच्या बाजारात गेला तर होणारच ना, म्हणजे थोडंसं तिथं त्याला ह्या पाण्यामध्ये धुवून काढलं। पण त्याला मस्तीसुद्धा करायची होती या पाण्यामध्ये। मग थोड्या वेळ आमचा पूर्ण इथं अर्धा तास गेला होता समर्थाच्या मागं। मग इकडे थोडंसं बसलो, इकडे थंड वाटत होतं पाणीमध्ये, आणि समर्थला एवढं आवडत होतं। त्याची आजी त्याच्यासोबत किती खेळते तुम्हीच बघू शकता। म्हणजे समर्थला एवढं पाणी आवडत आहे, घरी पण तो खूप पाणी खेळतो, आणि बाहेर म्हणल्यावर एवढं ओपनमध्ये पाणी म्हणल्यावर त्याला एवढा आनंद झाला आहे की असं तुम्ही बघू शकता त्याचे किती छान खेळतो इथं। मग इकडे सगळं म्हणजे निघायचं होतं, तिकडे हळदी कुंकाचा बाजार झाला होता। आणि तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चला बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये।